आज चाललो तो शेगावरून जवळपास 3 किलोमीटर दूर असणाऱ्या एका सिद्धपीठ मंदिरमध्ये, आणि या मंदिरमध्ये एक सुंदर अशी मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी होते। हे कसं मनातूनच पुन्हापासून सांगतो। हे झालं असं की सकाळी सकाळी लवकर उठलो आणि डायरेक्ट चाललो तो जिम मध्ये। आज होता आपला चेस्ट डे। इन्क्लाइनचे मारले 3 सेट आणि डायरेक्ट पोहोचलो आपण। बेंच प्रेस न मारता आज डायरेक्ट डंबलनच भागवावं लागलं, कारण की आज एवढी गर्दी होती की काही सापडेच नाही हातात। तर इथं खूप गर्दी झाली होती आज जिम मध्ये, कारण फर्स्ट इयर आल्यापासून एवढी गर्दी झाली जिम मध्ये की काय सांगू तुम्हाला। नंतर आम्हाला भेटला श्रीदीप ढोरे, तो म्हणे मला सुद्धा व्लॉग मध्ये घे। त्याला व्लॉग मध्ये घेतलं आणि लवकरात लवकर आज खूप फास्ट जिम अटपून चाललो होतो हॉस्टेलवर। तेवढ्यात दिसली आम्हाला अँब्युलन्स। टेन्शन नका घेऊ, आमच्या कॉलेजमध्ये अँब्युलन्स कोणत्याही कामासाठी वापरले जाते। रूमवर आलो, असाइनमेंट लिहिलं आणि असाइनमेंट लिहून झाल्यानंतर असाइनमेंट लिहून झाल्यानंतर थोडंसं प्रोजेक्टवर काम केलं। नंतर मी चाललो होतो जेवण करण्यासाठी। आज होती अष्टमी। जेवण केलं आणि चाललो होतो कॉलेजमध्ये। जेवण झालं, कॉलेजला जाण्यासाठी निघालो। विद्याभवन जवळ पोहोचलो। राम नेमाळी आणि वेदांत दारोकर असाइनमेंट लिहून राहिले होते, आणि ह्या विराज कुलकर्णीच्या नादी लागू नका बरं, तुम्ही बरबाद होऊन जा। तेवढंच भेटला आपल्याला एसटी जेडे क्लास झाल्यानंतर। सत्य मिसळमध्ये चालतं का रे मंदिरात? नाही म्हणे मंदिरात जासाठी। मग आम्हीच निघालो पैदल आलो डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर। तेवढ्यातच आंबलेनं आपल्याला त्याची गाडी दिली आणि आम्ही डायरेक्ट चाललो होतो हर्ष पाटीलच्या घरी। हर्ष पाटीलच्या घरी गेलो, गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पाणी पिऊन आम्ही चाललो होतो त्या पुरातन काळात स्थापन झालेल्या त्या महालक्ष्मीच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी। हे जवळपास 3 किलोमीटर दूर आहे आपल्या शेगावरून। डायरेक्ट पोहोचलो सिद्धपीठ मध्ये। महालक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे। या मूर्तीचा इतिहास असा आहे, ही मूर्ती सापडलेली आहे, कोणाला सापडली हे माहिती नाही। तो इथे आम्ही दर्शन घेतलं, बालाजीचं दर्शन घेतलं, आणि ते एकाच ठिकाणी 12ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्ही करू शकता। आणि हे जे संस्थान आहे हे नागपूरची संस्था आहे। इथला मंदिराचा परिसर बघितला, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं तुम्ही बघू शकता। आणि 360च्या स्पीडने आम्ही शेगावात वापस आलो। नंतर नाश्ता करण्यासाठी आलो आम्ही सचिन भाऊ जवळ। सचिन भाऊला म्हटलं लवकरात लवकर 2 समोसे 2 कचोरी बांधा। पार्सल घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो आम्ही आमच्या कॉलेजमध्ये गेल्याबरोबर आम्ही पोहोचलो सरळ वसतिगृहामध्ये। हॉस्टेलमध्ये गेलो, हॉस्टेलवरून निघालो आणि डायरेक्ट चाललो होतो आम्ही क्लास करण्यासाठी। तेवढ्यातच आम्हाला आमचा रूममेट भेटला, शर्व कोलवाडकर। हा चेस प्लेअर आहे, हो, त्याला हलक्यात घ्यायचं नाही। आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।